मूळचा सांगलीचा रहिवासी असलेल्या शौर्य पाटील या 10वीच्या मुलाची दिल्लीत मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून आत्महत्या। दिल्लीतल्या सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकांवर सुसाईड नोटद्वारे छळाचे आरोप। आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 4 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल। शौर्य पाटीलचा पार्थिव खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावात त्याच्या घरी दाखल होताच कुटुंबियांचा आक्रोश। थोड्याच वेळात अंत्यसंस्कार। दिल्लीतल्या सेंट कोलंबस शाळेबाहेर पालकांचं आंदोलन। 10वीतल्या मुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणी पालक आक्रमक, शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। शौर्य पाटीलच्या आत्महत्येची बातमी अस्वस्थ करणारी खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर शौर्याने आरोप केलेल्या शिक्षकांना अटक व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी। कल्याणमध्ये मानसिक तणावातून अर्णव खैरे नावाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या। ट्रेनमध्ये हिंदी मराठी बोलण्यावरून झालेल्या वादातून अर्णवला मारहाण। यामध्ये मानसिक तणावाखाली गेल्यानं अर्णवनं आत्महत्या केली, कुटुंबियांचा आरोप। शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी थेट जंगलात लपले। पालघरच्या जव्हार परिसरातील खळबळजनक घटना। पाण्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर दूर पाठवलं होतं, तर उशीर झाल्यानं शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण। वसईतील 13 वर्षीय शाळकरी मुलीच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल। शाळकरी मुलीला जीवघेणी शिक्षा करणाऱ्या निर्दयी शिक्षिकेला ही अटक। एसआयटी नेमून शाळेवर कारवाई करण्याची तसंच विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्यास प्रतिबंध घालण्याचे निर्देश देण्याची मागणी। अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा व्हिडिओ व्हायरल। बाकावर मुलीला बसवून वयस्कर व्यक्ती मंत्र वाचताना चित्रित। एका प्रवाशानं मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चित्रित केलाय। वयस्कर व्यक्ती मुलीला जपानी मेडिटेशन देत असल्याचा दावा। नाशिकमधील मोरेमळा परिसरातील बिबट्या जेरबंद अप्पा शिंदे यांच्या मळ्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता। या बिबट्यानं मागच्या काही दिवसात अनेक कुत्रे फस्त केले होते। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात आडाळी एमआयडीसीमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन। बिबट्या दिसल्यानं ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। अहिल्यानगरच्या कोपरगाव राहता संगमनेर नंतर आता शिर्डीतल्या काही भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। शिर्डी शहरातील माऊलीनगर भागातही बिबट्याचा मुक्त संचार। खुलेआम फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अहिल्यानगर जिल्ह्यात लहान मुलांवरती बिबट्याचे सातत्यानं हल्ले। खबरदारी म्हणून जिथे दूरवरून विद्यार्थी शाळेत येतात अशा बिबटप्रवण भागात शाळांच्या वेळेत बदल। शाळांची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 4 अशी करण्याचा निर्णय। वन्यजीव आणि मानवी संघर्षात महाराष्ट्रात मागच्या 11 वर्षात 564 नागरिकांचा मृत्यू। वनविभागाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीतून माहिती समोर। सिंधुदुर्गातून ओमकार हत्तीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। वनविभागाचे कर्मचारीच ओमकार हत्तीला मानवी वस्तीत आणत असल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा। ओमकार हत्ती शांत, मात्र वंतारात नेण्यासाठी तो आजारी आणि आक्रमक असल्याचं दाखवलं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या भोंदूबाबाचा जुना व्हिडिओ व्हायरल। काही युवक भोंदूबाबाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। पैसे बुडवल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा व्हिडिओमध्ये संवाद। नागपूरच्या हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयातील 4 मातांचा मृत्यू। ऑपरेशन थिएटरमधील जंतू संसर्गानेच मृत्यू झाल्याची माहिती। 8 सदस्यांच्या चौकशी अहवालामध्ये निष्कर्ष। रुग्णालयाचं ऑपरेशन थिएटर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश। गोंदियाच्या मरार टोलामध्ये रेती तस्करांची ग्रामस्थांना तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी। मकोकाच्या 9 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाकडून 10 वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी 15 लाख रुपयांची शिक्षा। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकच्या तपोवन परिसराची पाहणी। तपोवनमधील चिपको आंदोलनाची कुंभमेळा मंत्र्यांकडून दखल। तपोवनातली झाडं तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी काल आंदोलन करत विरोध केला होता। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गडकरींची भेट घेतली। नवले पुलावर होणाऱ्या अपघातांसंदर्भात हे अपघात थांबवावेत यासाठीच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आज 6 तास बंद राहणार। दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये धावपट्टी बंद राहणार। मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरिकांना मोठा दिलासा। मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीमध्ये जागा देताना नोंदणी फी माफ। 400 चौरस फुटावरून 600 चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ। महसूल विभागाचं परिपत्रक जारी।
कबूतरखान्यांचा वाद पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात. मुलुंड पूर्वेकडे नवीन कबूतरखाना सुरू करण्याच्या पालिकेच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका. जुन्या ऐरोली मुलुंड चेकनाका परिसरात खाडीजवळ कबूतरखाना सुरू केल्यास फ्लेमिंगोंना धोका, याचिकेत दावा. नितीश कुमार यांनी 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पाटण्यातील गांधी मैदानामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा आणि भाजप शासित 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदेंनी उपस्थिती दर्शवली. शहांच्या भेटीत शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याची माहिती. मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत असं अमित शहांनी शिंदेंना सांगितल्याची सूत्रांची माहिती. देशाच्या गृहमंत्र्यांना काय घडलं हे सांगणं हास्यास्पद, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा टोला. शहा आणि फडणवीसांशी झालेल्या चर्चेनंतर शिंदेंची शिवसेना पदाधिकाऱ्यांना तंबी. महायुतीत वितुष्ट येईल असं कोणतंही काम करू नका असं शिंदेंनी बजावल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंनी मित्रपक्षातील संभाव्य प्रवेश थांबवण्याच्या शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सूत्रांची माहिती. अमित शहांच्या भेटीनंतर शिंदेंनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेनं मित्रपक्षातील काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती. सूत्रांची माहिती. 22 तारखेला हे संभाव्य प्रवेश करण्याची शिंदेंकडे नेत्यांनी मागणी केली होती असंही कळतंय. गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये टोळी युद्ध सुरू. शिंदेंची नाराजी आणि दिल्ली दौऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका. पार्थ पवारांच्या क्लीन चिटसाठी अजित पवारांना दिल्ली गाठावी लागली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. तर अब मारा तो मारा, फिर से मारा तो देख असा प्रकार सुरू असल्याची सपकाळ यांची टोलेबाजी. कितीही संबंध ताणले गेले तरी भाजप आणि शिवसेनेला एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची महायुतीतील नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे आणि त्यांच्यावरती मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर यांच्यातला वाद शिगेला. रुपाली ठोंबरे पाटील यांची मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांना 10 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस. अनगरमधला प्रकार हा विरोधकांनी केवळ प्रसिद्धीसाठी केलेला ड्रामा होता. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची टोलेबाजी. विनाकारण अनगरमध्ये दहशत आहे असं वातावरण तयार करून तिथल्या नेतृत्वावर आरोप करण्यात आल्याचीही टीका. नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपत येण्यासाठी धडपडतील. मंगळवेढा नगरपालिका प्रचाराच्या वेळी जयकुमार गोरेंची टोलेबाजी. ईव्हीएममध्ये आणि मतदार यादीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांच्या मेंदूतच घोटाळा झाल्याचा गोरेंचा टोला. शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी पोलीस नोटीस देण्यासाठी आले तेव्हा घरी नव्हतो, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. तर उद्या नेरूळला जाऊन नोटीस स्वीकारणार असल्याचं अमित ठाकरेंकडून स्पष्ट. प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त मनसे युवा नेते अमित ठाकरेंकडून प्रबोधनकारांना अभिवादन. नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी भाजपमध्ये 550हून अधिक इच्छुकांकडून अर्ज दाखल. अनेक माजी नगरसेवकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता. त्यात गिरीश महाजनांनी 100+चा नारा दिल्यानं भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता. सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3B मध्ये महिलांच्या राखीव जागेवर चक्क एका पुरुषाकडून उमेदवारी अर्ज. धक्कादायक म्हणजे छाननीत सुद्धा अर्ज वैध ठरला. निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर सवाल. जामखेडमध्ये भाजपकडून प्रांजल चिंतामणी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी. तर युती न झाल्यानं शिवसेनेकडून पायल बाफना यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी. या मतदारसंघातून रोहित पवार आमदार असल्यानं त्यांचीही प्रतिष्ठा म्हणाला. सांगोल्यामध्ये शहाजी बापूंच्या विरोधकांना सोबत घेऊन भाजपकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार. त्यामुळे जयकुमार गोरे आणि शहाजी बापूंमध्ये कलगीतुरा. भाजपचं राजकारण किळसवाणं. शहाजी बापूंची टीका. तर ही निवडणूक राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी. जयकुमार गोरेंचा पलटवार. सुनील केदार यांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा वाटप उमेदवारी संबंधी माजी महासचिव मुजीब पठाण यांनी केदार यांची तक्रार केली. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तीला उमेदवार केल्याचा आरोप.
वाशिम नगरपालिका निवडणुकीत भाजपमध्ये नाराजी नाट्य, तिकीट वाटप कोर कमिटीमध्ये समाविष्ट करूनही आपल्यालाच तिकीट दिलं नाही. भाजपच्या वाशिम महिला महामंत्री संगीता इंगोलींची प्रतिक्रिया, वरिष्ठांना तक्रार करणार, इंगोलींकडून स्पष्ट. अहिल्यानगरमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्यानं ठाकरेंच्या शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी. राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र पठारे, नगरसेवक पदाचे उमेदवार सागर लुटे, उज्ज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी. पत्रकार परिषदेत शिवसैनिकांना अश्रू अनावर. परभणीच्या मानवतमध्ये शिवसेना भाजप युती विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काटेकी टक्कर. पत्नी नगराध्यक्ष व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे अंकुश लाड आणि महेश कोक्कर यांच्या पायाला भिंगरी लावून प्रचार. साताऱ्यामध्ये भाजपच्या वतीनं नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराला शुभारंभ. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते तसंच मनोज शेंडे आणि वनिता शिंदेंचा घरोघरी जाऊन प्रचार. सिन्नर नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटामध्ये 2 विचित्र अपघात. ट्रक, रिक्षा आणि कारमध्ये पहिला अपघात. दुसऱ्या घटनेनंतर कंटेनरची दुचाकी आणि चारचाकीला धडक, एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी. साताऱ्यामध्ये पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती असणाऱ्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या पुलावरती भीषण अपघात. धावत्या ट्रकची ट्रकला जोरदार धडक, ट्रक उलटला. ट्रॅक्टरचे 2 भाग, दोन्ही चालक गंभीर जखमी. गुहागरमधील नरवण गावातील वाघेश्वरी देवीची प्रसिद्ध बगाड यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार. तीक्ष्ण लोखंडी गळ पाठीत टोचून साधारण 15 फूट उंचीवरून गोल प्रदक्षिणा मारून नवस फेडण्याची प्राचीन परंपरा. वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघाच्या खेळाडूंचा किलर लुक सध्या सगळीकडे व्हायरल. वोग इंडिया मासिकासाठी भारताच्या 4 खेळाडूंनी हटके लुकमध्ये फोटोशूट केलंय. हरमनप्रीत कौर, प्रतिका रावल, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा या 4 खेळाडूंसह ग्रुप फोटोशूट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.